माझा एक क्लायंट एकदम चांगला. म्हणजे हां. तू बघशील तर दोघं नवरा-बायकोंचा पगार मिळून हं. अंदाजे ₹2.25 लाख हातात येतायत. ओके. म्हणजे काय कमी आहे का? नाही. अगदी चांगल्या हां. पोझिशनवर आहेत. पण मी आता जेव्हा माझ्याकडे कन्सल्टिंगला गेल्याच आठवड्यात हं, आलेले, मला सांगतायत, "मॅडम आम्हाला ना व्हेकेशनला जायचंय हं. आणि खरंच तुम्हाला सांगते एक साधं दुबईचं व्हेकेशन करायचं ना आमच्याकडे पैसे नाहीयेत." मी म्हटलं, ओह! "एवढा पगार येऊन मग काय होतंय? असं का होतं तुमचं?" हं. मग सगळं आम्ही जरा खोलात गेलो त्याच्यात. तर 3 घरं. ओके. स्वतःचं राहतं घर आणि 2 इन्व्हेस्टमेंटचे घर म्हणजे पुढे जाऊन मुलाला आणि मुलीला ओके. ते घर मी एक ॲसेट म्हणून पण मग स्वतःच्या जीवनाचं काय झालं? हां. पूर्ण ई-एम-आयच्या ट्रॅपमध्ये आपण अडकलो. करेक्ट. मग 1,75,000 नुसते ई-एम-आयवर. मग मुलांचं ओह! शिक्षण, मग स्वतःचा घराचा खर्च आणि आपल्याला आता स्टेटसप्रमाणे तर राहायला राहायला पाहिजे. पाहिजे. मग बरोबर आहे. तिथे कुठेतरी ना हे सगळी गफलत होते आणि जे ओके. आपण जगायला पाहिजे ना तेच जगणंच विसरतात लोकं. सो तिथे ओके. मग थोडंसं कंट्रोल असला पाहिजे आपल्या स्वतःवर. ओके. ओके.